नमस्कार मित्रांनो, युक्ती मल्टीपर्पज सोसायटी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मी अजय दुबे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच अंकगणित हा विषय शिकवतो. आपल्या या गणित या विषयाचं सिरीज चालू आहे आपला. तर आपला आजचा चॅप्टर आहे, टॉपिक आहे डेसिमल. ठीक आहे, तर डेसिमलमध्ये खूप मुलं प्रॉब्लेम फेस करतात, तर तेच आपण ओव्हरकम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की डेसिमलचे क्वेश्चन कुठल्या पद्धतीने विचारतात एक्झाममध्ये. ठीक आहे, तुम्हाला काय काय बेसिक यायला हवं ते मी तुम्हाला या चॅप्टरमध्ये सांगेन. तर डेसिमल म्हणजे दशांश. ठीक आहे, दशांश. चला, तर फर्स्ट आहे इंट्रोडक्शन. डेसिमल इज अ नंबर दॅट कंटेन डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट सेपरेटिंग द होल पार्ट अँड द फ्रॅक्शन. ठीक आहे, डेसिमल काय असते, डेसिमल काय म्हणत आहे की डेसिमल इज अ नंबर आहे तो 2.134. डेसिमल इज अ नंबर, हा नंबर आहे आपल्याकडे. ठीक आहे, या नंबरचे दोन पार्ट केले. कुठला पार्ट? दोन पार्ट केले. पहिला पार्ट काय झाला आपला, हा होल नंबर झाला. होल नंबर म्हणजे ह्या काय होल नंबर पार्ट झाला. म्हणजे दोन काय आहे आपला होल नंबर, पूर्ण संख्या. ठीक आहे, आणि हा वाला पार्ट पॉईंट नंतरचा, इथं पॉईंट दिला आहे 2 पॉईंट नंतरचा, याच पार्टला काय म्हणतो आपण, फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक संख्या. अपूर्णांक. ठीक आहे, म्हणजे डेसिमल काय असते, डेसिमल इज अ नंबर दॅट कंटेन डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट म्हणजे हा वाला पॉईंट सेपरेटिंग द होल नंबर अँड फ्रॅक्शन. काय म्हणते, डेसिमल इज अ नंबर दॅट्स, हा वाला पॉईंट डेसिमल पॉईंट सेपरेटिंग द नंबर होल नंबरमध्ये आणि फ्रॅक्शनमध्ये. हा पार्ट काय झाला फ्रॅक्शन पार्ट, आणि हा पार्ट काय झाला होल, आणि हा कशापासून सेपरेट करत आहे, पॉईंटपासून. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल काय, 3.24. ठीक आहे, हा नंबर झाला आपल्याकडे. आता हा नंबर पॉईंटपासून सेपरेट झाला आहे, म्हणजे हा काय डेसिमल नंबर झाला. डेसिमल तर हा काय झाला होल नंबर, आणि हा काय झाला फ्रॅक्शन पार्ट. ठीक आहे, डेसिमल इज अ नंबर in which the decimal point is separating the number in two part. First part is what, whole number, and second one is what, fraction number. ठीक आहे, डेसिमल नंबर म्हणजे काय असते, एक पॉईंट असतो नंबरमध्ये, एक पॉईंट असतो. ठीक आहे, तो पॉईंट काय करतो, सेपरेट करतो होल नंबरला आणि फ्रॅक्शन नंबरला. कळलं इथपर्यंत तुम्हाला? ठीक आहे, तर आता बघा, हा पॉईंट दिसतोय तुम्हाला, इथे पॉईंट दिसत आहे. हा नंबर आहे 2315613.3482117. ठीक आहे, तर काय हा पॉईंट, हा पॉईंटच्या इकडे आहे. तर हा 1 डिजिट, हा 10 प्लेसवाला, हा 100 प्लेसवाला, हा 1000 प्लेसवाला, हा 10,000 वाला. म्हणजे हा 3 जो आहे 1 प्लेसवाला झाला. हा 1 झाला आहे 10 प्लेसवाला. हा 6 जो आहे तो 100 प्लेसवाला, आणि 1000 जो आहे तो 5 प्लेसवाला. तसाच इकडचा हा काय झाला 3 झाला 0.1 प्लेस, 4 काय झाला 0.01 प्लेस, 8 काय झाला 0.001 प्लेस. ठीक आहे, कळालं तुम्हाला? हा ना, आपण याला रीड कसं करू, 2. आता हा नंबर आहे 2.5, याला काय करू 3.75 असं रीड करू का नाही, 3.75 असं रीड करायचं का नाही, याला काय म्हणायचं 3.75. 3.7 आणि 5 याला रीड कसं करायचं, तुम्हाला म्हटलं की याला रीड करा 3.75. तर याला कसं रीड करायचं 3.75, सिंगल डिजिटचा उच्चारण करायचं, पुरा होल नंबर नाही करायचा. 3.75 नाही म्हणायचं, 3.75. याला पण काय म्हणायचं 10.25, याला 0.45, 45 नाही म्हणायचं, 0.45 असं नाही म्हणायचं, 0.45. कळलं? तुम्हाला असा नंबर दिला असेल सपोज 9.
9.124. तर याला उच्चारण कसं करायचं? 9.124, 124 असं नाही म्हणायचं. ठीक आहे, 9.124च म्हणायचं. ठीक आहे, याचं कळलं तुम्हाला इथपर्यंत. चला आता आपण बघूया की होल नंबरचा प्लेस व्हॅल्यू कळेल तुम्हाला. ठीक आहे, हे 10 प्लेस, हे 100 प्लेस आणि हे काय 1000 प्लेस. ठीक आहे, तर आपण एक्झाम्पल बघूया. ॲडिशन ऑफ डेसिमल म्हणजे डेसिमल नंबरचं बेरीज कसं करायचं. ठीक आहे, आता ते बघूया. एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला काय 12.45. ठीक आहे, 12.45 आणि दुसरा अंक काय आहे 3.25. 3 पॉईंट पहिलं हा वाला, नंतर याच्या पहिले 3 आहे आणि नंतर इकडे काय 25. ठीक आहे, याला असंच करायचं. हे डेसिमल पॉईंट आहे, पॉईंटच्या खालतं पॉईंट आला पाहिजे. मी काय म्हणलं, पॉईंटच्या खालती पॉईंट आला पाहिजे, पॉईंटच्या खालतं पॉईंट आला पाहिजे. पॉईंट इकडे तिकडे सरकावं नको, असं नको लिहा 12.45, तर असं नको लिहा 3.25, असं नाही लिहायचं. याला या पद्धतीनं लिहिला नाही जात. कुठल्या पद्धतीने लिहिला जाते, पॉईंटच्या खालती बिलकुल पॉईंट आला पाहिजे. ठीक आहे, नंतर नॉर्मली आपण सम करतो ना, बस. हे काय झाले 5 आणि 5 10, हातचा 1, इथे किती होणार 6 आणि हे 7 आणि इकडे 5 आणि इकडे 1 आणि हा पॉईंट. ठीक आहे, 15.70. ठीक आहे, इथपर्यंत कळालं तुम्हाला. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आता तुम्हाला म्हटलं 12.780. ठीक आहे, तर या झिरोला काही मिनिंग नसेल, या झिरोला पॉईंट नंतरच्या झिरोला मिनिंग नसेल. पॉईंट 12.780, तर या झिरोला काही मिनिंग नसेल. तुम्ही या पद्धतीने पण लिहू शकता 78 याच नंबरला. ठीक आहे, आता सपोज तुम्हाला म्हटलं की 13.560, तर या झिरोला काहीच मिनिंग नाही, कारण की या नंबर काहीच नंबर नाही आपला. ठीक आहे, तर आपण याला सिम्पली काय लिहू शकतो 13.56. ठीक आहे, सिम्पली काय लिहू शकतो 13.56. पण आता तुम्हाला म्हटलं की 5608, तर या झिरोला आता मिनिंग आली. का बरं? कारण की याच्या नंतर काय नंबर आहे. अगर नंबर नसता तो या झिरोला आपण डिलीट केलं असतं, पण हाच नंबर आता एक्झॅक्ट राहील. पॉईंट झिरोच्या नंतर, पॉईंटच्या नंतर झिरो असेल, झिरोच्या नंतर नंबर असेल तर त्या झिरोला मिनिंग आहे. पॉईंटच्या नंतर झिरो असेल आणि झिरोच्या नंतर नंबर नसेल तर त्या झिरोला मिनिंग नाही. काय म्हटलं मी तुम्हाला, काय म्हणतो मी, परत ऐका परत. तर 12.56 आणि हा झिरो, काय म्हटलं मी, पॉईंटच्या नंतर झिरो असेल आणि झिरोच्या नंतर नंबर असेल 1 2 3 4 काही, तर त्या झिरोला काय मिनिंग आहे. मिनिंग म्हणजे या झिरोला कन्सिडर करू. ठीक आहे, केव्हा या पॉईंटच्या नंतर अगर 8 असेल तर या झिरोला काय कन्सिडर करूया. पण 12.560 या नंतर नंबर आहे का, पॉईंट नंतर झिरो आहे आणि झिरो नंतर नंबर आहे का नाही, तर याला कन्सिडर करू का नाही, कन्सिडर नाही करू. ठीक आहे, याला करूया, या झिरोला करूया. ठीक आहे, कळलं मी काय म्हटलं. पॉईंट नंतर झिरो असेल तर त्या झिरोला कन्सिडर केव्हा करतो, त्याच्यानंतर नंबर असेल तर. त्याच्या पहिले अजून तुम्हाला 5.03. ठीक आहे, पॉईंट नंतर झिरो, झिरो नंतर नंबर आहेत म्हणजे या झिरोला काय करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे.
0.30. तर या झिरोला कन्सिडर करू का नाही, त्या पॉईंट नंतर काय, पॉईंट नंतर झिरो आहे, झिरो नंतर नंबर आहे नाही. ठीक आहे, चला ठीक आहे. हां, तर तुम्हाला कळलं ॲडिशन कशी करायची. पॉईंटच्या खालते पॉईंट लिहायचा ना, नंतर ते आकडे लिहायचे. ठीक आहे, त्याच्या पॉईंटच्या नंतर तिकडे किती आकडे बनत आहे आणि पॉईंटच्या नंतर इकडे किती आकडे बनत आहे. तर यावर आपण एक्झाम्पल घेऊ. आता इथे एक्झाम्पल काय म्हणत आहे, हां इथे एक्झाम्पल काय म्हणत आहे 23.45. ठीक आहे, आता बघा 6 पॉईंट आहे तो, तर 6ला इथे लिहा, पॉईंटच्या खालते पॉईंट आणि इकडे काय लिहा 7, 8, 9. इकडे काय म्हणत आहे 0.56. याच पद्धतीने लिहायचं. पॉईंटच्या खालता पॉईंट लिहिलेला आहे, पॉईंटला सरकवा नको. ठीक आहे, आता यात इकडे 0 लावलं तरी मिनिंग वाढेल का त्याची, नाही. इथं पण 0 लावू शकतो. ठीक आहे, आता इकडे काय आला 9. सम करा आता नॉर्मली. 5 आणि 8 13, 13 आणि 6 19. परत इकडे वरती 1, हे किती झाले 5, 12, 12 आणि 5 17. अजून वरती इकडे 1, हे किती झाले 10 झाले. आणि इकडे 1 किती झाले, आणि हा पॉईंट म्हणजे 30.799. ॲन्सर काय राहील 30.799. कळलं तुम्हाला काय केलं आहे मी, पॉईंटच्या खालतं पॉईंट डिजिट लिहिलेले आहे मी. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल घ्या. दुसरं एक्झाम्पल काय म्हणत आहे 12.75. तसेच 3 पॉईंट काय असतो 468. तसेच 5.2 म्हणत आहे. ठीक आहे, याचं काय करायचं आहे आपल्याला, सम करायचं आहे. काय करायचं आहे याला, याचं काय करायचं आहे आपल्याला, सम करायचं आहे. ठीक आहे, पॉईंटच्या खालतं बिलकुल पॉईंट लिहिले आहे. ठीक आहे, आता याच्या पॉईंटच्या नंतर एक 0 वाढवतो, कारण की इकडे 3 डिजिटवाले, तर 3 डिजिटवाले करतो मी पॉईंटच्या नंतर. इकडे पण 2 0, मिनिंग सेम राहील, काही अलग नाही होणार. तर 8, इकडे काय होणार 11, हातचा 1, 7 आणि 8, 8 आणि 4 12, 12 आणि 2, 12 आणि 2 14, हातचा 1, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 5, 6 आणि 5 11, अजून परत 1, आणि इकडे काय झालं 1 आणि 1 2, आणि 21.4118. 21.418. याचा आन्सर काय येईल 21.418. आता बघा इथं 2च डिजिट होते, बट मी 0 वळवला, याला 3 डिजिट केलं, कारण की सर्वात मॅक्झिममला कोणचा आहे 3 डिजिट, तर 0 वळवल्यामुळे या नंबरचं मिनिंग चेंज झाली का नाही. पॉईंटच्या नंतर 0 असेल ना, 0च्या नंतर नंबर नसेल तर तो 0 मिनिंगलेस असतो. आणि पॉईंटच्या नंतर 0 असेल ना, 0च्या नंबर असेल तर तो 0ला काय असतो, मिनिंग असतो. ठीक आहे, परत एक एक्झाम्पल घेऊया आपण. परत दुसरे एक्झाम्पल काय 7.85, 4.675 आणि 2.34. ठीक आहे, इथे काय करा 0 वाढवा, इथे पण काय करा 0 वाढवा. ठीक आहे, आता सम करा. हे 5 झाले, हे किती झाले 12 आणि हे 16, हातचा 1, आणि हे किती झाले 9, 9 आणि 6 15, 15 आणि 3 18, आणि हे वरचे 1, हे 8 4 12, 12 आणि 2 14. ठीक आहे, 14.865. कळलं तुम्हाला ॲडिशन कुठल्या पद्धतीने करायचं. पॉईंटच्या खालचा पॉईंट लिहायचा, नंतर मग किती पण नंबर सोबत इकडे किंवा तिकडे. ठीक आहे, आता आपला दुसरा राहील आपलं दुसरं आहे सबट्रॅक्शन. ठीक आहे, सबट्रॅक्ट कसं करायचं तीच पद्धत आहे, सेम पद्धत सबट्रॅक्शनमध्ये पण वापरायची. ठीक आहे, काय म्हणताय 15.80 मायनस 4 पॉईंटच्या खालचा पॉईंट आणि 35. ठीक आहे, 15.80 आणि 4.35 पॉईंटच्या खालचा पॉईंट लिहिलेला आहे. नंतर काय करायचं आपण नॉर्मली, आता हा 0 आहे तर याला इकडे 10 होणार, इथे किती होणार 7 होणार. हे किती झाले 5 झाले, हे किती होणार 4, हे किती होणार पॉईंट आला त्याच्या खालतं 5 - 4 1, आणि हे 1 म्हणजे 11.45. याचा आन्सर काय आहे 11.45.
परत आपण एक्झाम्पल घेऊया. हां बघा काय म्हणताय, 78.45 मायनस 23.678. ठीक आहे. इकडे काय करतो मी 0 वाढवतो कारण की 3 अंकी. तर इथे काय करतो आपण 10, इकडे काय करतो हातचा घेतो इकडे, इथे 4 राहिले. ठीक आहे. हे किती होणार, इथं 2 येणार, 4 - 7 होते का नाही, मग इकडून हातचा घेतो, इथं किती येणार 7, इथे किती येणार 3, इकडून मग हातचा घेतले 13 झाले, ते किती होता 7, इकडे पॉईंट. आता हे किती उरले, इकडून घेतला होता तर 7, 7 - 3 4 आणि हे 5. कळलं. 54.772 याचं काय आन्सर आलं, 54.772. ठीक आहे. परत एक्झाम्पल घेऊया मायनस. काय म्हणतात 56.25. ठीक आहे. आणि 18.375. ठीक आहे. आपण याला इकडे 0 वाढवतो. ठीक आहे. इकडे काय होणार 5 होणार, इकडे काय होणार 14, इथं 7 येणार, इकडे काय होणार 11, 11 - 3 8, आणि इकडे काय आलं 15 होते, 15 म्हणजे 7, इकडे काय होतं 4, 4 होते म्हणजे इथे किती झाले 3. 37.875. 37.875. ठीक आहे. कळालं तुम्हाला सबट्रॅक्शन कसं करायचं. ठीक आहे. आता बघूया मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन बघूया. आता बघा मल्टिप्लाय नॉर्मली अँड काउंट द डेसिमल प्लेस. आणि ठीक आहे. आता बघा 2.5 गुणिला काय आहे 1.2 आहे. 2.5 गुणिला 1.2 आहे. आता बघा काय करायचं, पॉईंट नंतर किती 0 आहे एक तुम्हाला सांगतो परत. ठीक आहे. तर बघा हां आता बघा 5.62 आहे, 62 आहे. आता मला पॉईंट हटवायचे आहे. पॉईंट काय करायचा हटवायचा आहे. पॉईंट नंतर किती डिजिट आहे 2 डिजिट आहे. ठीक आहे. आता पॉईंट हटवायचा आहे, पॉईंट इकडे न्यायचा आहे 62. ठीक आहे. पॉईंट नंतर 2 डिजिट आहे तर खालती किती लिहा 2 0 लिहा. ठीक आहे. पॉईंट नंतर किती डिजिट होते 2 होते, ते 2 डिजिट मी हटवण्यासाठी काय केलं खालती किती 0 लावले 2. सेम काय म्हटलं मी 7.892 आहे. तर पॉईंट नंतर किती डिजिट आहे 3 डिजिट आहे, 3 डिजिट. ठीक आहे. तर काय करा पॉईंट हटवायचा आहे मला, पॉईंट हटवला मी, पॉईंट रिमूव्ह केला. तर काय कराल पॉईंट रिमूव्ह केला तर काय कराल याच्या खालती किती 0 लावा 3 0 लावा. ठीक आहे का. तर पॉईंट नंतर किती 0 आहे 3 आहे, तर खालती किती 0 लावा 3 लावा. सेम तुम्हाला म्हटलं 10.0125. ठीक आहे. पॉईंट हटवायचा आहे. पॉईंट नंतर किती डिजिट आहे 1 2 3 4 आहे. पॉईंट डिजिट किती आहे 4 आहे. हटवायचे आहे तर काय कराल खालती किती 0 लावा 4, कारण की पॉईंट नंबर किती डिजिट होते 4, तर खालती पण किती 0 ला 4. ठीक आहे. सेम कॉन्सेप्ट इथं लागेल. आता बघा पॉईंट नंतर किती डिजिट आहे, इथे 1 आहे, इथे पण 1 आहे. तर याला सिम्पली असं लिहितो म्हणलं, पॉईंट नंतर किती पॉईंट हटवला तर किती 0 येणार खालती 1, आणि इथे पण किती 0 येणार 1, आणि ते पॉईंट नंतर किती डिजिट होते आपले 1. आता नॉर्मली मल्टिप्लाय करा 25 गुणिला 12 किती होणार, 25 गुणिला 12 हे 300 होणार. ठीक आहे. 300 डिवायडेड बाय खालती किती 100. तर हे 0 0 कटले म्हणजे आन्सर काय आलं 3. 2.5 गुणिला 1.2 चं आन्सर काय आलं 3. कळालं. एक्झाम्पल घेऊया आता यावर आपण. हां एक्झाम्पलमध्ये काय लिहिलं आहे 4.25 गुणिला 3.6. ठीक आहे.
काय करायचं आहे, मला पॉईंट हटवायचा आहे. पॉईंट हटवायचा आहे तर काय करतो, पॉईंट नंतर किती डिजिट आहे, 2 आहे, तर खालतं किती झिरो लावा, 2 झिरो लावा. तसंच 3 पॉईंट नंतर किती डिजिट आहे, 1 आहे, तो हटवायचा आहे, तर काय करा, खालती किती झिरो लावा, 1 लावा. नंतर आता मल्टिप्लाय करा याला. काय बनेल हा मल्टिप्लाय केल्यानंतर, किंवा 25ने आपण डिवाईड करू शकतो, याला 25ने डिवाईड करा, किती बनेल तो 16 आणि हे 17 आणि खालते किती येणार, 4 येणार. इकडे डिवाईड करू शकतो आपण, इथे किती येणार, 9 येणार. 17 गुणिले 9 किती, 153 आणि खालतं काय आहे 0. आता काय केलं मी, आता मला हा 10 हटवायचा, तर काय करा, पॉईंट लावा, किती 0 आहे खालती किती 0 आहे, 1 आहे, तर पॉईंट नंतर एकच डिजिट ठेवा. ठीक आहे, काय म्हणालं मी, आता तुम्हाला म्हटलं की 78 पॉईंट डिवायडेड बाय 10 आहे. आता मला याला काय करायचं आहे, या 10ला रिमूव्ह करायचं, तर काय कराल, पॉईंट लावायचा आहे. पॉईंट कुठे लावायचा आहे, इथे किती 0 आहे, 1 0 आहे, तर पॉईंट नंतर पण किती अंक ठेवा, डिजिट ठेवा 1. ठीक आहे, आता तुम्हाला म्हटलं की 908,125 आणि डिवायडेड बाय 100 म्हटलं. आता तुम्हाला हे 100 हटवायचं, म्हणजे पॉईंट लावायचा, अंक लिहिला आपण. ठीक आहे, किती डिजिट आहे खालती, 0 किती आहे, 2, तर पॉईंट नंतर पण किती डिजिट ठेवाल, 2. ठीक आहे, परत 917,789 डिवायडेड बाय 1000. ठीक आहे, आता मला या पॉईंटमध्ये लिहायचं, तर काय कराल, हा अंक लिहाल जसाचा तसा. नंतर 0 किती आहे खालती, 3 आहे, तर हे हटवायचे आहे, तर पॉईंट नंतर पण किती डिजिट ठेवाल, 3 डिजिट ठेवा. ठीक आहे, कळालं तुम्हाला इथपर्यंत. ठीक आहे, त्या आन्सर काय लिहायचं, 15.5. नेक्स्ट 7.8 गुणिला 2.45. ठीक आहे, आता मला पॉईंट हटवायचा आहे, तर काय करतो, आता पॉईंट नंतर किती डिजिट आहे, 1 आहे, तर खालती किती 0 लागणार, 1. इथे किती आहे, 2.45. पॉईंट हटवायचा आहे मला, पॉईंट नंतर किती डिजिट आहे, 2, तर खालती किती 0 ला, 2 0 ला. ठीक आहे, आता काटा, आपण 5ने काटू शकतो, याला 5ने काटा. पहिले किती जाणार, 5 टाईम जाणार आणि मग 9 टाईम, आणि इथे किती येणार, 20. ठीक आहे, नंतर 2ने काटू शकतो, इथे किती येणार, 10 येणार, आणि इथे किती येणार, 36. ठीक आहे, म्हणजे 36 गुणिला 59 आणि डिवायडेड बाय किती आले, 10 × 10 100. ठीक आहे, आता 36 गुणिला 36 × 59. ठीक आहे, मी तुम्हाला शिकवलं होतं क्रिस क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय कराल, याचं मल्टिप्लिकेशन करा, किती होणार, 54, 5 लिहिले इथे, 27 आणि 30 किती होणार, 47 27 आणि 30 57 आणि हे 5 किती, 57 आणि 5 62, हातचे 6. ठीक आहे, आणि हे 3 गुणिला 5 15 आणि हे 6 किती, 21. याचं मल्टिप्लिकेशन काय आलं आपल्याकडे, 2124 डिवायडेड बाय 100. आता काय आन्सर काय मिळालं, 2124 डिवायडेड बाय 100. आता पॉईंट खालती किती 0 आहे, 2 आहे. आता मला हे 2 0 हटवायचे, तर काय कराल, पॉईंट लावायचा आहे. पॉईंट किती पॉईंट नंतर किती डिजिट पाहिजे, इथं किती 0 आहे, 2 आहे, तर पॉईंट नंतर किती डिजिट पाहिजे, 2. ठीक आहे, कळालं तुम्हाला, 21.24. आन्सर काय आला, 21.24. ठीक आहे, परत एक एक्झाम्पल घेऊ. 5.75 इंटू 1.8. ठीक आहे, 5.75 इंटू 1.8. आता पॉईंट हटवायचा, तर काय करतो, खालती किती लावतो, 0 लावायचे. किती लावायचे 0, पॉईंट नंतर किती डिजिट आहे, 2, तर खालती किती 0 लावा, 2. इकडे 118 पॉईंट नंतर किती डिजिट आहे, 1, तर खालती किती 0 लावा, 1. आता मल्टिप्लाय करा, 25ने काढू शकतो, 25ने किती होणार, 20 आणि 23, आणि इथे किती येणार, 4. ठीक आहे,
परत 2नी काढू शकतो आपण. इथे किती 9 खालती 2. ठीक आहे. हां 23 गुणिले 9 किती होणार? 23 गुणिले 9 207 आणि खालती किती आलं 20. परत याला 2नी काढू शकतो आपण 103.5 आणि खालती किती आहे 10. ठीक आहे 103.10. आता काय कराल? परत पॉईंट हटवायचा आहे, सॉरी 0 हटवायचा आहे, तर काय कराल 3.5 तिकडे सरकवा 0. ठीक आहे कळालं तुम्हाला. आता बघूया डिव्हिजनसाठी. डिव्हिजनसाठी काय रूल लागतो? सेम डिव्हिजनसाठी पण तोच रूल लागतो. हां आता डिव्हिजनसाठी बघा काय म्हणताय 6.4 डिवायडेड बाय 2. ठीक आहे. आता बघा पॉईंट नंतर किती डिजिट आहे? 1 आहे, तर खालती किती ला 0 1 गुणिला इकडे 2. आता काटा याला नॉर्मली काटल्यावर काय येणार 3.332 डिवायडेड बाय 10. आता काय कराल तुम्ही खालतं 0 हटवायचे आहे, तर 3.2. ठीक आहे कळालं तुम्हाला. एक्झाम्पल घेऊ यावर आपण. चला इथे काय म्हणते एक्झाम्पल 18.75 डिवायडेड बाय 2.5. आता बघा पॉईंट नंतर किती डिजिट आहे? पॉईंट नंतर किती डिजिट होते? 2 होते, तर खालती किती 0 लावा 2 लावा. ठीक आहे खालती किती पॉईंट नंतर किती डिजिट आहे? 1 आहे. आता याच्या खालतं 10 लिहिले मी, तर वरतं जाणार ते ऑब्विसली आहे, तर वरतच लिहा त्याला. ठीक आहे म्हणजे खालत्याचं वरचा ना वरच्याचं खालतं. हे 0 कटला 25ने काढू शकतो. 25ने कटला तर 18 72 72 न 3 75. याचं काय येणार आन्सर 75 येणार. 75 डिवायडेड बाय 10 म्हणजे आन्सर काय आला 7.5. ठीक आहे कळालं. दुसरं एक्झाम्पल काय आहे 24.6 डिवायडेड बाय 1.5. 246 आणि 1. आता बघा इथे किती 0 आहे? पॉईंट नंतर किती डिजिट आहे? 1 आहे, तर खालती कितीला 0 1. पॉईंट नंतर किती डिजिट आहे? खालती 1 आहे, तर वरती काय लिहा 10. हे 0 कटले. आता इथं उरलं काय 15चं टेबल लावू शकतो आपण, किंवा पहिले 3चा टेबल लावा. 3 इथं 5 येणार आणि इथे किती येणार 8 आणि 2. ठीक आहे आता 5ने काढलं तर काय येणार 16.4 82 डिवायडेड बाय 5. ठीक आहे कळालं. ठीक आहे आता आपला नेक्स्ट राहील आपला स्क्वेअर. ठीक आहे स्क्वेअर. आता बघा स्क्वेअर म्हणजे काय केला 2.5चा स्क्वेअर. ठीक आहे आता बघा 2.5ला काय लिहू शकतो? खालतं 0 लावा, काय लिहू शकतो 2. आता स्क्वेअर करा 25चा स्क्वेअर 625, 10चा स्क्वेअर 100. आता हे हटवायचं आहे मला 0, तर काय करा 6.25 कारण की 2 0 आहे, तर पॉईंट नंतर काय पण किती डिजिट पाहिजे 2. ठीक आहे आता सेम तुम्हाला म्हटलं की 35 पॉईंटचा स्क्वेअर काय कराल 35.0. ठीक आहे याचा स्क्वेअर 35चा स्क्वेअर किती होणार 1225 आणि 10चा स्क्वेअर 100. आन्सर काय येईल 12.25. ठीक आहे कळालं तुम्हाला स्क्वेअर कसं करायचं. पॉईंट डबल करा त्याचं. पॉईंट नंतर किती डिजिट आहे त्याच्यात डबल करायचं. ठीक आहे आता बघा सपोज
तुम्हाला म्हटलं की 1.16चा स्क्वेअर म्हणजे 1.6चा स्क्वेअर 16चा स्क्वेअर काय आहे मग 256. पॉईंट नंतर किती डिजिट आहे पॉईंट नंतर 1 आहे तर त्याच्यात डबल करा किती 2. तर ॲन्सरमध्ये पॉईंट नंतर किती डिजिट पाहिजे 2. ठीक आहे. परत एक्झाम्पल घेऊया. 1.2 याचं काय करायचं आहे स्क्वेअर करायचं आहे. 12चा स्क्वेअर काय तो 144. पॉईंट नंतर किती डिजिट आहे 1 आहे त्याच्यात डबल करा पॉईंट नंतर डबल करा किती 2 म्हणजे पॉईंट नंतर ॲन्सरमध्ये काय करा 2 डिजिट ठेवा. सपोज तुम्हाला म्हटलं 14 म्हणजे 1.4चा स्क्वेअर 14चा स्क्वेअर 196 येतं. पॉईंट नंतर किती डिजिट आहे तुमच्याकडे किती डिजिट आहे 1 आहे तर ॲन्सरमध्ये पॉईंट नंतर 2 डिजिट. ठीक आहे कळालं तुम्हाला. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. 2.05 ठीक आहे. हे इरेज करून टाकतो मी. काय म्हणलं मी 2.05चा काय करायचा आहे स्क्वेअर काढायचा आहे. काय करू आपण आता फर्स्ट स्टेप काय आपली फर्स्ट स्टेप काय आहे याचा स्क्वेअर करा 205चा स्क्वेअर. ठीक आहे. सांगितलं होतं मी तुम्हाला इकडे 25 लिहा आणि 20 गुणिला 21 याचा नेक्स्ट नंबर म्हणजे काय येणार 420. याचा ॲन्सर आला 42025. ॲन्सर मिळालं का नाही. पॉईंट नंतर किती डिजिट आहे 2 आहे त्याचं काय स्क्वेअर आहे म्हणजे पॉईंट नंतर ॲन्सरमध्ये याच्यात डबल 4. पॉईंट नंतर किती डिजिट होते 2 त्याच्यात डबल म्हणजे पॉईंट नंतर ॲन्सरमध्ये 4 डिजिट. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे. 1.05 याचा काय करायचा आहे स्क्वेअर करायचा आहे. काय येणार तर पहिलं 105चा स्क्वेअर करा. 105चा स्क्वेअर काय येईल हे 25 आणि हे 10 गुणिला 11 इतकं येणार 11025. इथं पॉईंट नंतर किती डिजिट आहे 2 आहे ॲन्सरमध्ये त्याच्यात डबल किती 4. ठीक आहे कळालं. नेक्स्ट आपला क्यूब डेसिमल. क्यूबसाठी पण तेच आहे पद्धत. ठीक आहे. आता इथं काय मग 1.2चा क्यूब बनला आहे. ठीक आहे. 12चा क्यूब काय असतो 1728. पॉईंट नंतर किती डिजिट आहे 1 आहे. क्यूब नंतर काय करा त्याचा 3 टाइम्स करा. पॉईंट नंतर 1 डिजिट आहे 1 डिजिट. याचा काय केला 3 टाइम कारण की क्यूब आहे तर किती डिजिट राहील 3 डिजिट. ठीक आहे. ॲन्सर नंतर पॉईंट नंतर 3 डिजिट. सेम 1.4चा क्यूब म्हणला तर 14चा क्यूब काय 2744. पॉईंट नंतर किती डिजिट आहे किती आहे 1 आहे गुणिला 3 म्हणजे ॲन्सरमध्ये पॉईंट नंतर किती डिजिट पाहिजे 3 तर काय इथं काय येणार पॉईंट येणार. ठीक आहे. परत एक एक्झाम्पल घेऊया आपण. 0.9चा क्यूब. 9चा क्यूब काय 729. पॉईंट नंतर किती डिजिट आहे किती आहे 1 आहे आपल्याकडे तर ॲन्सरमध्ये काय इंटू 3 म्हणजे पॉईंट नंतर 3 डिजिट. ठीक आहे. इथपर्यंत कळालं तुम्हाला. परत आता स्क्वेअर रूटमध्ये पण काय राहील आता बघा 625चा वर्गमूळ काढा म्हणताय. याचं काय म्हणताय वर्गमूळ. ठीक आहे. आता बघा हा कशाचा 625 25चा आहे. आता पॉईंट नंतर किती डिजिट आहे 2 आहे तर याचे काय करा अर्धे करा कारण की स्क्वेअर रूट आहे तर आपण काय करतो खालती 2 तर काय करा पॉईंट नंतर 1 डिजिट. कळालं तुम्हाला. ठीक आहे. परत एक एक्झाम्पल घेऊया आपण. झालंच आहे सर. एक्झाम्पल घेऊया आपण आता सपोज 961 पॉईंट दिला. ठीक आहे. याचं काय म्हणतात वर्गमूळ काढा. ठीक आहे. तर काय कराल याचं हा कशाचा आहे 31चा आहे. आता पॉईंट नंतर किती डिजिट आहे 2 डिजिट आहे आणि हा कशाचा आहे स्क्वेअर रूटमध्ये तर याचं काय करता अर्ध करा
किती 1 डिजिट, म्हणजे ॲन्सरमध्ये काय लिहा पॉईंट नंतर किती डिजिट 1 डिजिट. ठीक आहे. क्यूब रूट बघू आता. कशाचं क्यूब रूट म्हणलं आहे 0.125. 125 कशाचा आहे 5चा आहे. ठीक आहे. येतं पॉईंट नंतर किती डिजिट आहे 3 डिजिट आहे. ठीक आहे. क्यूब रूट असल्यामुळे डिवायडेड बाय 3 करा. तर किती डिजिट येईल 1 डिजिट. ॲन्सरमध्ये काय कराल पॉईंट नंतर किती डिजिट पाहिजे 1 डिजिट. कळालं. एक परत एक्झाम्पल घेऊया. आता तुम्हाला म्हटलं की 0.064. ठीक आहे. हा कशाचा क्यूब रूट आहे. कशाचा आहे 4चा आहे. पॉईंट नंतर किती डिजिट आहे 3 डिजिट आहे. ठीक आहे. क्यूब रूट असल्यामुळे डिवायडेड बाय 3 करा 1/3 करा. तर किती डिजिट येणार 1 डिजिट. ठीक आहे. तर पॉईंट नंतर किती डिजिट पाहिजे 1. ठीक आहे. कळलं तुम्हाला. ठीक आहे. प्रॅक्टिस क्वेश्चन पण झालेले आहे आपले. ठीक आहे. तर आजचा आपला होता चॅप्टर डेसिमल. तर डेसिमलला ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन स्क्वेअर रूट क्यूब आणि क्यूब रूटचे डेसिमलचे ॲन्सर म्हणजे क्वेश्चन कुठल्या पद्धतीने सॉल्व करायचे ते तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर शेअर करा. ठीक आहे. तुमच्या फ्रेंड्स लोकांसोबत. ठीक आहे. थँक्यू.